हे तुमच्या आमच्या समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. नंतर आम्ही महानगरपालिकेचं, आमदारकीचं, विधानसभेचं, लोकसभेचं, जिल्हा परिषद, पंचायत समितीचं इलेक्शन बघितलं बाबा. वार काय मतदान केलं आम्ही. मताची किंमत ठरवली गेली. आमच्या मताची किंमत ठरवली गेली. साधं उदाहरण आहे. बाजारामध्ये जर बैल घ्यायला गेला तर 80,000 मोजावे लागतं. बाजारामध्ये म्हैस घ्यायला जावा 60,000. बकरा घ्या 25,000. कुत्रा घ्या 15,000. साधा डुक्कर घ्या 5,000. आम्ही माणसासारखे माणसं असून आमची किंमत फक्त 500 रुपये. जनावरापेक्षा कमी किंमत आमची. कोण करून घेतली? आम्हीच घेतली हाताने करून. कृपलानी बाबासाहेबांनी संसद भवनातून जेव्हा मताचा अधिकार देऊन बाबासाहेब बाहेर येऊ लागले संसद भवनाच्या, बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती आनंद आनंद एवढा गगनात मावेळा झाला. बाबासाहेब हर्षाने त्या संसद भवनाच्या बाहेर येऊ लागले. तेव्हाचे नेते, विरोधी पक्ष नेते, तेव्हाचे कृपलानी जेव्हा बाबासाहेबांना म्हणू लागले, काय मिस्टर आंबेडकर तुम्ही फार आज आनंदी आहात. कृपलानी काय म्हणू लागले बाबासाहेबांना, बाबा मिस्टर आंबेडकर तुम्ही आज फार आनंदी दिसत आहेत, फार हसत आहेत. हो बाबासाहेब म्हणले, हो मी फार आज आनंदी आहे. मी आज फार आनंदी आहे कारण माझ्या दीन दुबळ्या वंचित घटकाला, माझ्या दीन दुबळ्या समाजाला मी एक मताचा अधिकार दिला. आज राजा बनण्याची ताकद माझ्या समाजामध्ये दिली. माझा समाज आता सत्तेत येईल. माझा समाज आज सत्ताधारी होईल. माझ्या समाजाला मी एक मताचा अधिकार दिला म्हणून मी आज आनंदी आहे. कृपलानी म्हणू लागला, मिस्टर आंबेडकर एवढं खुश होण्याची गरज नाही. एवढं तुम्हाला खुश होण्याची गरज नाही. तुमचा गरीब आहे समाज. तुमचा समाज गरीब आहे, लाचार आहे. आम्ही ते मत त्यांचं विकत घेऊ. त्यांचं मत आम्ही विकत घेऊ. बाबासाहेब म्हणाले, हो आज माझा समाज गरीब आहे, दुबळा आहे, लाचार आहे. आज तुम्ही सहज त्या मताची किंमत घेऊ शकता, मत विकत घेऊ शकता. पण जेव्हा कधी माझ्या समाजाला त्या मताची किंमत कळेल, त्या जगामध्ये असा एकही माणूस राहणार नाही की त्या मताला ते विकत घेऊ शकेल. मग तेव्हा तुमच्यासारखा भिकारी या जगात दुसरा कोण राहणार नाही. आमच्या समाजात लक्षात येत नाही ते. भल्या भल्यांना निवडून देतो, भल्या भल्यांना निवडून आणतो, करून या मतदान.